हर अनुसया आश्रमाच्या पुढे आलोय। एक 7-8 किलोमीटर अंतरावर गोशाळा आहे। खूप छान सुंदर असा मैयाच्या काठी आश्रम आहे। अतिशय सुंदर सगळं वाळवंट आहे। मैया एका बाजूनी वाहते आणि पलीकडच्या बाजूला सगळं वाळवंट आहे। अतिशय सुंदर असा आश्रम आहे। इथे साधनेसाठी कुटी आहे। तिथे सुंदर अशा कुटी गाईच्या शेणाने सारवलेल्या गोशाळा आहे। इथे बसून मैयाचं दर्शन घेता येतं छान असं झोपाळ्यावर बसून। इथे पण कुटी आहे। गाईच्या शेणाने सारवलेली कुटी आहे अतिशय। आणि मैया लगेच मैयाच्या तटावर पूर्ण हा तो आश्रम गोशाळा आहे। गावाचं नाव सांगतो मी तुम्हाला। हा कुठी साधनेसाठी आहे। इकडे गोशाळा आहे। हा छोटा परिक्रमावासी पाहिलं का 5-6 वर्षाचा असेल, 7-8 वर्षाचा असेल माझ्या मते। ही पहा कुटी अतिशय सुंदर कुटी आहे साधूंसाठी निवास करण्यासाठी। मैयाच्या एकदम तटावर, मैयाच्या तटावर कौलारू आहेत वरच्या बाजूला। गोशाळेत आलोत आपण। गीर गाई आहेत। फार गरीब असतात। साताऱ्याला आपल्या घरी 2 गाई होत्या। ही नंदी सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत। वेगळ्या वेगळ्या जातीच्या वेगळ्या वेगळ्या गाई आपल्याला पाहायला मिळत आहेत। गाईचं प्रमाण खूप आहे इकडे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये। जागोजागी गाई आपल्याला पाहायला मिळतात। गीर गाईचं वैशिष्ट्य म्हणजे ते आधी तर थोडंसं घाबरतात, पण त्यांना अंगावरून हात फिरून घ्यावंसं फार वाटतं। अंगावरून हात फिरवावं आपण असं, त्यांची मालिश करावी। काही खूप गरीब असतात, खूप गरीब। ही पहा, ही इकडे एका बाजूला आहे। ही पाहते, हे छोटंसं आहे। खूप छान गाई आहेत सगळ्या। तिकडे पांढरी छोटंसं वासरू आहे पहा। कुठी आहे पलीकडच्या बाजूला मैया आहे। मैयाला लागून मैयाच्या तटावर असा हा आश्रम आहे। ये हे श्री शिव रेवाधाम मलेडा असं आहे आश्रम आहे। अतिशय मला खूप आवडलं। मैयाच्या काठी आहे गोशाळा आणि आश्रम, अन्नदान वगैरे आहे। नर्मदे हर।